शेलवली जंगल परिसरात लागला वणवा। शहापूर तालुक्यात वणवा लागण्याच्या घटना ह्या आता सुरू झालेल्या आहेत। गेली काही दिवसांपासून आपण वणव्याच्या अनेक बातम्या पाहिल्या असतील। आत्ता देखील एक वणवा लागलेला, तो देखील शहापूर शेनवा मार्गावरती शेलवली ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग गेला त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला हा वणवा लागलेला आपण जर पाहिलं तर 2-3 दिवसांपासून या परिसरामध्ये वणवा लागण्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील किंवा आपल्यापर्यंत आल्या असतील। मात्र आत्ता आपण प्रत्यक्ष जर पाहत असाल तर या ठिकाणी आता वणवा लागलेला आहे। वणवा लागण्याचं सत्र हे सुरूच आहे। वन विभागाच्या माध्यमातून जे वन अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, ते वारंवार वणवा विभागाचा प्रयत्न करतात। अनेक वेळा आपण पाहिलं असेल की वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून वणवा विझवला जातो, मात्र वणवा लागतोच कसा हा देखील आता प्रश्न पडतोय। आणि भर दुपारी हा वणवा लागलेला आहे। यामध्ये वनसंपत्ती जळून नष्ट होते, अनेक वन्य प्राण्यांना याचा त्रास सहन करावा लागतो, उष्णता देखील वाढते आणि आजूबाजूचे जे काही प्राणी आहेत, जनावर असतील, यांचं देखील जे काही चरण्याचं साधन आहे ते देखील नष्ट होतं। यामुळे वणवा हा खूप घातक ठरला जातो आणि अशाच प्रकारे जर वणवा लागत राहिले तर सर्व ही जी वनसंपत्ती आहे ती यामध्ये जळून नष्ट होते। दरवर्षीप्रमाणे हा प्रकार यंदाही सुरू झालेला आहे। आता आपण प्रत्यक्ष पाहत असाल तर या ठिकाणी शेलवलीजवळ जे काही जंगल आहे त्या जंगल परिसरामध्ये हा वणवा लागलेला आहे। तर समृद्धी महामार्गाजवळ शेलवलीजवळ जे काही जंगल परिसर आहे त्या जंगल परिसरामध्ये हे माळ रणावरती वणवा लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वणव्याची आग ही पुढे सरकते, वन कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली, मात्र वारंवार या जंगल परिसरामध्ये वणवा लागण्याच्या घटना आता घडू लागल्यात। दरवर्षी अशा प्रकारे वणवे लागतात। यावर्षी देखील ह्या कडक उन्हामध्ये आता वणवे लागतात। वणवे नेमकी कसे लागतात याचं अजूनही कारण समजू शकलं नाही, मात्र वणवे विझवण्यासाठी वन अधिकारी, ज्या परिसरातले वन अधिकारी असतील, वन कर्मचारी असतील, हे वारंवार प्रयत्न करत असतात, मात्र वणवं लागण्याचं काही आता थांबताना आपल्याला दिसत नाही। आपण जर आता पाहिलं तर घटनास्थळी वन विभागाची टीम दाखल झालेली आहे वणवा विझवण्यासाठी। वणवा विझवण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून अनेक वेळा प्रयत्न केले जातात, मात्र तरी देखील शहापूर तालुक्यात हे वणवे लागतच आहेत आणि आता देखील हा वणवा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे।